नमस्कार. गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो. बदलापूर घटनेतील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्यानंतर सध्या राज्यामध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधक अशा चर्चांची गुऱ्हाळ सुरू झाली आहेत. एकूणच या घटनेचं राजकारण करणं हे दुर्दैवी असल्याचं मत श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं. वास्तविक शिवाजी महाराजांच्या काळामध्ये केला जाणारा न्याय आज मिळतो का? आज सर्वसामान्यांच्या कुटुंबावरती अत्याचाराच्या घटना घडल्यानंतर आज सुरक्षित असलेल्या समाजाला अखेर न्यायाची प्रतीक्षा असते आणि हा मिळणारा न्याय हा कसा आहे, यामुळं या न्याय प्रक्रियेमध्ये कायद्यामध्ये बदल करणं गरजेचं झाल्याचं मत श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी बोलताना, हे अक्षय शिंदे याला गोळ्या घालणं हे सहज झालं आहे, खरं तर याला जनतेच्या स्वाधीन करून त्याला तुडवून मारायला हवं होतं, अशी सडेतोड प्रतिक्रिया श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यामधून बोलताना व्यक्त केली आहे. अक्षय शिंदे प्रकरणावर सध्या सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवरती आगपाखड करत असतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. आता हे प्रकरण CID कडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे. एकूणच या घटनेच्या अनुषंगानं विविध पातळीवरती दोन्ही प्रकारच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अक्षय शिंदेच्या नातेवाईकांकडून आम्हाला न्याय मिळावा अशी एक मागणी येत आहे आणि दुसऱ्या बाजूला बदलापूर घटनेतील पीडितेला न्याय मिळाला अशा पद्धतीचा जल्लोष हा राज्यामध्ये केला जात असल्याचं पाहायला मिळतं. एकूण या सर्व चर्चा होत असताना श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलनं पीडितेच्या कुटुंबाच्या बाजूनं सडेतोड प्रतिक्रिया दिलेली आहे. नेमके काय म्हणाले उदयनराजे हे आता आपण पाहूया. प्रत्येक गोष्टीकडे जर राजकारण म्हणून बघितलं जात असेल तर याच्या एवढं दुर्दैव असूच शकतं. आज ही जी बदलापूरमध्ये जी घडली त्याच्या अगोदर पण भरपूर घटना घडल्या. काय झालं ते म्हणजे मला आश्चर्य वाटतं की लोकांना समजत कसं नाही की हेच जर आपल्या कुटुंबातल्या कोणाबरोबर घडलं असतं तर आपली म्हणजे त्या व्यक्तीची रिॲक्शन काय असते. तरी देखील वकील पत्र अशा लोकांचं स्वीकारलं जातं. त्यातून ते कसे त्यांना निर्दोष करण्याचं सिद्ध केलं जातं. जर न्याय जर मिळत नसेल तर लोक तरी काय करणार मला माहीत नाही. मी तर आता खऱ्या अर्थाने तुमचं टेलिव्हिजन किंवा बातम्याबद्दल सोडून दिलं. काय करायचं मला सांग. कुठं जायचं लोकांनी, कुठं मागायचा न्याय, कोणाकडं मागायचं. ज्या लोकांना मग कुठल्याही पक्षातले असतील, जे कोण त्यांचे लोकप्रतिनिधी असतील त्या विभागात, तर त्यांच्याकडे जाणार नाही किंवा न्यायदेवतेकडे जाणार नाही किंवा पोलीस प्रशासन किंवा जिल्हा प्रशासनाकडे जाणार नाही, तर कोणाकडे न्याय मिळणार. आणि हे असं घडत जाणार. त्याचं कारण सांगतो मी. कारण की धाक जो म्हणतो ना तो आता राहिलेला नाही, शिल्लक राहिला. प्रत्येकजण जोपर्यंत स्वतःच्या म्हणजे कोणाच्यावर असं प्रकार होऊ नये अशी मी माझ्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज देव की त्यांच्या चरणी मी प्रार्थना करतो. कोणावर कोणीही असू दे, असे घडतात. त्या काळात ज्या पद्धतीने महाराजांनी त्यांनी न्यायव्यवस्था केली त्या प्रकारची न्यायव्यवस्था झाली पाहिजे. किंवा एखादा संपूर्ण न्याय ह्याच्यात म्हणजे तुमच्या कायद्यात बदल करा. काय होणार आहे.
एखाद्याने रेप केला किंवा असं केलं, काही करू नका, कशाचाही विचार करायचा नाही. सरळ लोकांसमोर त्याला जाहीर फाशी देऊन टाका, या लोकांच्या ताब्यात द्या. कारण की ह्याच्याशिवाय तुम्हाला सांगतो ना, आज समाज हा स्वतःला असुरक्षित समजतो. आता काय तो कसब बिसब कोण तो, मला सांगा ना. एवढ्या लोकांना, निष्पाप लोकांना मारलं तर त्याच्यावरती करोडो रुपये खर्च झाले. हे जर संपूर्ण जर दुसऱ्या देशात असतं तर ते त्या देशातल्या लोकांनी एक क्षणभर विचार न करता त्याला गोळ्या घालून मारून टाकलं असतं. हा फरक आहे. मी कम्पेअर करत नाही. आपला देश काय म्हणजे शक्तिशाली नाही अशातला भाग नाही. पण आज ज्यांचे संपूर्ण एखाद्याने अन्याय केला, त्यांची जर पोच जास्त असेल तर परस्पर मग सगळे संपूर्ण त्या परिस्थितीत त्यांचं ऐकलं जातं. आणि ज्यांच्यावरती अन्याय होतो त्यांचं काहीच ऐकलं जात नाही. कुठलीही बाबत, किरकोळ बाबत सुद्धा, म्हणजे एखादं तुमचं हे व्यवहार असेल किंवा तुमचं जमिनीचं काय असेल, त्याच्यावर सगळ्या बाबतीत त्या प्रत्येकाने जर विचार केला नाही तर अवघड आहे. लोक आमदार, खासदार, लोकप्रतिनिधीला याचा विश्वास उडाला तर कोणी विचार करणार नाही. आणि ती वेळ मला वाटते जर आता सुधारणा केली नाही तर ती वेळ याला काय फारसा म्हणजे काळ वाट बघावी लागणार नाही. जर तू पण ज्या संपूर्ण जे कोण असतील, सत्ताधारी असू दे विरोधक असेल, यांच्या कुटुंबाबरोबर झाली असते तर काय केलं असतं? बोलले असते का? मग त्या ज्यांच्या कुटुंबाला ज्या परिस्थितीला सामोरं जायला लागतं, प्रत्येक गोष्टीत मी स्वतःला त्यांच्या ठिकाणी समजून काय म्हणून मी बोलत असतो. गोळ्या घालून मारण्यापेक्षा ना ते फार सहज झालं. ह्या लोकांना आहे ना जनतेत सोडायला पाहिजे. जनतेने त्यांच्या पार त्यांना तुडून मारलं पाहिजे.